जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. मात्र लागवडीपासून ते काढणीपर्यंत वाढता उत्पादन खर्च आणि त्यातच बाजारभावातील घसरण यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केळी पिकासाठी खते, औषधे, फवारणी, मजुरी तसेच वाहतूक यावर मोठा खर्च होतो. त्यातच उन्हाळ्यातील वाढते तापमान, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका कायम असतो. सध्या चोपडा तालुक्यात केळीची काढणी सुरू असून व्यापाऱ्यांकडून केळीला सुमारे 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. शेतापासून रस्ता किंवा वाहतुकीच्या ठिकाणापर्यंत अंतर अधिक असल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त वाहतूक खर्चही करावा लागतो. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्याचा बाजारभाव हा अत्यल्प असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. केळीला किमान 2500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यास उत्पादन खर्च भरून शेतकऱ्यांच्या हातात काही रक्कम शिल्लक राहू शकते, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. बिलकुल नाही, बिलकुल एवढी परिस्थिती गंभीर, खर्च खूप होऊन जातो, त्याच्यात निसर्ग साथ देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम, परत उन्हाचा प्रॉब्लेम, असे प्रॉब्लेम असल्यामुळे मुश्किल आहे केळीच्या सध्या परिस्थिती. आता सध्या काय भाव चालू आहे केळीला? सध्या आता 1500-1600 पर्यंत आहे, पण खर्चाच्या हिशोबानं तो भाव काही परवडत नाही. ही जी वाहतूक आहे, ही वाहतूक आपल्याकडेच असते का? हा, आता मला हे 20 रुपये झाडाप्रमाणे वाहतूक करून बाहेर काढावं लागते केळी. अच्छा, एका झाडाची 20 रुपये द्यावं लागतं. 20 रुपये साधारणतः काय भाव मिळाला म्हणजे शेतकऱ्याला, केळी उत्पादक शेतकऱ्याला परवडेल? कमीत कमी 2500च्या पुढेच भाव, कमीत कमी 2500. अच्छा, त्यावेळेस ते थोडंसं खर्च निघून थोडंफार हातात राहून जातात पैसे. पूर्ण किती आपल्या क्षेत्र आणि किती झाड आहे? माझे 6500 झाड आहे.